श्री गुरुदेव सेवा मंडळ धामणगाव रेल्वे तालुका समितीद्वारे आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर गेल्या 11 वर्षापासून अखंडपणे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मे महिन्यात घेण्यात येत होते। पण यावर्षी कोरोना विषाणू या रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे। या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संचारबंदी केली। म्हणून या संचारबंदी काळात सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करून व सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्याच घरी राहून सुसंस्कार शिबिर ही काळाची गरज लक्षात घेता सुसंस्काराचा महायज्ञ अखंडित प्रज्वलित राहावा या हेतूने या लॉकडाऊन काळात यावर्षी पहिल्यांदा दिनांक 16 मे ते 18 मे पर्यंत ऑनलाईन शिबिर घेण्यात आलं। या शिबिरामध्ये धामणगाव रेल्वे तालुका तसेच महाराष्ट्रातील 311 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या शिबिरामध्ये सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, योगासन, प्राणायाम, भजन, श्लोक, ग्रामगीतेच्या ओव्या, संत साहित्य, नैतिक पाठ इत्यादी विषयांचे धडे देत विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजवण्याचा प्रयत्न शिक्षक वर्ग यांच्याकडून व्हॉट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन केला जात आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये गेल्या 11 वर्षापासून मे महिन्यामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळ धामणगाव रेल्वे समितीच्या माध्यमातून श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचं आयोजन नियोजन गेल्या 11 वर्षापासून योग्य पद्धतीने पार पडले। परंतु हे वर्ष संपूर्ण विश्वामध्ये या कोरोना व्हायरस कोविड-19 या रोगाचं थैमान ग्रासलेलं असल्यामुळे या आपल्या या 11 वर्षाच्या शिबिरामध्ये खंडन पडू नये म्हणून ऑनलाईन श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर घेण्याचं आणि आज काळाची गरज ओळखून यावर्षी काही न खंडता म्हणून आमच्या निलेश मोहकर्णी याचं नियोजन ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामगीताचार्य निलेश मोहकर यांनी या ऑनलाईनच्या माध्यमातून हे शिबिर राबवण्याचा प्रयत्न केला। 3 दिवसाचा उपक्रम आहे। यामध्ये नुकतंच आज या शिबिराचं आमचे या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक काठोळे गुरुजी यांनी या शिबिराचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे आणि या शिबिराची आता सुरुवात म्हणून या ठिकाणी या सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देऊन माझा एक थोडंसं भजन मी या ठिकाणी म्हणणार आहोत। निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला, निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।